नक्कीच जे आदेश दिलेले आहेत त्यांचं आम्ही पालन करणार आहोत। तर सतीश माने शिंदे हे या सगळ्या संदर्भातला भूमिका मांडतायत। आपण पाहतोय जरांगेंना कोर्ट काय आदेश देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आमच्या सोबत आहेत। विजय, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? नक्कीच जर पाहिलं तर हायकोर्टाकडून जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जे आझाद मैदानावरती सुरू आहे, आझाद मैदान जे आहे ते 3 वाजेपर्यंत रिकामा करण्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र सध्या जर पाहिलं तर 3 वाजलेले आहे। सध्या मराठ्यांची गर्दी जी आहे ती आझाद मैदानावरती आहे। मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज असेल, हा मुंबई सोडायला तयार नाही, आझाद मैदान सोडायला तयार नाही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या 8 ते 9 मागण्या केलेल्या आहेत त्या तात्काळ लागू कराव्या, तर आम्ही आझाद मैदान सोडू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं। आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती देखील पार पडली होती आणि या बैठकीमध्ये जे आहे ते काही राजकीय नेत्यांना आणि सदस्य जे आहेत ते देखील त्या बैठकीमध्ये होते। त्या बैठकीमध्ये एक मसुदा देखील तयार करण्यात आलेला आहे। कुणबी संदर्भातला हा मसुदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि 2 दिवसापूर्वी शिंदे उपसमितीने जे आहे ते न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना या ठिकाणी पाठवलं होतं। मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं। त्यांची चर्चा देखील या ठिकाणी झाली होती। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पुन्हा एकदा त्यांच्या ज्या लेखी मागण्या होत्या त्या लेखी स्वरूपाच्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि मराठा समाजाला जो काही मसुदा लागतो तो देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांनी चर्चा केला होता। ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना उद्यापासून तात्काळ कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करावा, गावोगावीमध्ये कॅम्प तयार करा, त्या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आणि असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं कोर्टावरती आंदोलन सरकार आणि मनोज जरांगेंचे आंदोलन दोघांच्याही याच्यावरती ताशेर सरकार कोर्टाने ओढल्याचे पाहायला मिळाले होते। 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचं सांगण्यात आलं होतं। काल सांगितलं होतं की मुंबईतील रस्ते मोकळे करा। त्या अनुषंगाने मराठा समाजाकडून जर पाहिलं तर मुंबईतील जे मुख्य रस्ते होते ते संपूर्ण रिकामे करण्यात आलेले, आझाद मैदान असेल किंवा इतर ठिकाण असेल या ठिकाणची गर्दी जी आहे ती मराठा समाजाने कमी केल्याची पाहायला मिळते। ते रस्त्यावरती वाहनं जे उभा होते ते वाहनं देखील मुख्य ठिकाणी पार्किंगला करण्यात आली होती। त्या पार्किंगच्या ठिकाणी संपूर्ण वाहनं जे आहे ते लावण्यात आलेले आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ हे थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, कारण सिंधी समिती मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्यांची बैठक पार पडली, त्यामध्ये त्यांनी एक मसुदा तयार केलेला आहे। तो मसुदा घेऊन आता ते मनोज जरांगे आहेत मध्ये त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल होईल। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील होणार आहेत। सध्या जर पाहिलं तर कोर्टाचा जो 3 वाजेपर्यंत नियम दिला होता त्या आज जे शिष्टमंडळ येणार आहे शिष्टमंडळाची काय चर्चा होते, सकारात्मक चर्चा होणार का यावर सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे। कारण जर जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते शिष्टमंडळ जर मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्या तर मनोज जरांगे पाटील हे उपोषण सोडणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं तर मुंबई रिकामी होणार आहे। त्याच काय मसुदा घेऊन येते हे पाहतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, या सगळ्या अपडेट्स बद्दल विजय।